त्याची तयारी चहा उकळून शाळेत आख्या ट्रॅक्टर. राम राम मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं. तो बऱ्याच दिवसापासून आपल्याकडं पाऊस नव्हता, एकदम ऊन आणि गार वारं होतं, एकदम वातावरण खुल्लं होतं. तर सगळ्यात वर आज वाटतोय येण्यासारखा, पण काय माहिती येतो का नाही येतो ते काय आपण त्याला सांगू शकत नाही एवढं. तर पाहूया येतो का राहतो काय सध्या माहिती नाही आपल्याला, पण आज थोडं वाटतंय बा येईल असं. म्हणजे एकदम वातावरण बदलल्यासारखं आहे, एकदम काळवांड आणि असं थंडगार हवा थोडी येते. आणि आता सध्या पण थोडं बारीक बारीक शितडं चालू येतं. तर पाहूया मग आता, चला मग. तर भावानं आलाय पाऊस, तर हे पाल वगैरे देण्याची सध्या तयारी चालू आहे. तर हे पाहू शकता सगळं गज गुज ठोकायचं, तर हे देणं सध्या चालू आहे, पालाची तयारी आता. तर पाहूया कसं काय होते पुढे, कितला येतो पाऊस. तर भावानं असं झालं, थोडसाच पाऊस आला तर अशी पाल टाकायची अवकाळा झाली. तर हे पाहून घ्या लोक कितली उभी इथं. हे बघ हे काय शिजू राहिले ते सुद्धा इकडं चुली हो, पावसाचं सीजन आहे. हे पाहून घ्या पाल घालायची अशा अवकाळा झाली, शाळेत अख्ख्या ट्रॅक्टर खाली निघून गेले. हे बघ बघू शकता तुम्ही. मग बघा मेंढर पण आपली इकडं अशी बसली, ते सगळे अशी नेमकी उभी इथं. बघून घ्या तर लय खुश आहे का पाऊस आला म्हणून. दरासाच आला की दरासाच पाऊस, पण लय खुशी. हा तर चला मग बघू कस काय येतोय पाणी आता मोर. तर झाला असं की मित्रांनो, पाण्याने थोडीशी घाई केली आणि त्याच्यानंतर आहे ना सगळे आम्ही पालो पुलो देऊन तयारी आहे. पण आता ऊन पाडून आहे ना, पाऊस मोकळा आहे एकदम, काय वांधा नाही. हा मस्त आहे. हे पाहून घ्या पालही देईल आम्ही, पण सगळा ऊन पाडून मोकळं आहे. तर बघू आता दुपारून बिपारून येतो का नाही येतो मग. तर फायनली काय 7 लागली आमची मेंढर होऊन राहिला. तर हे बघू शकता आता, हे बघ खाटाखाली कोखरी बिखरी घालून सगळी तयारी आहे. तर चला आता मेंढर हुंडरूया, बघू मग आजचा प्रवास कस काय होतोय. हुंडारले आपल्या मेंढ्या फायनली. तर हे बघू शकता आता चाललोय आम्ही पट्ट्याने. हे बघा तिकून एक खांड चाललोय, हिकून मावाल्या चालल्यात आहे. तर बघू शकता. तर चला, पावसाचं शितळं पण अंगावर येऊ राहिले. ते आता मागा ऊन पाळलं होतं, पण आता शितळं येऊ राहिले ते हुंडारल्या. त्याच्या बाजूने मेंढर चरताना जात होते, आपल्या मेंढराच्या बाजूवरून ट्रेन. तर बघू शकता ट्रेन केवढी आहे, सगळं दरवाजा तिचं मोकळंच होतं. तर आपली मेंढर तिच्या बावगटाला चरत होते, बघू शकता. तर पट्ट्याच्या बागडाने मेंढर चरू राहिले आपल्या आली. तर बघू शकता तुम्ही, हे बघा आपण बसले पट्ट्याच्या बगाटाला एकदम. तेव्हा इकडे मेंढर चरू राहिले ते. तर फायनली मित्रांनो बघू शकता, आपली मेंढर लगेच आपण असल्या जागेवर घातली. ते हे बघा रेल्वेचा पट्टा इकून आहे, लगेच तिकून वरून बिथड बांधलेले, मधातला चारा होता म्हणून घातले ते आपण. बघा ते मेंढर पण नियमन चरून नाही राहिले ते बघून सगळे गोळा होऊन उभे राहू राहिले ते. तर पाहूया आता गाडी आल्यावर कसं काय होते, मेंढर इकडं कुदतात का कशी. चला बघू मग. तर फायनली गाईस आपली मेंढर आली तिथून मोर. तर हे माग जो तुम्हाला जागा दिसते, ते डवळीचं खून दिसते, तिथपर्यंत सरकारी जागा आहे एकदम. रेल्वे पट्ट्यावाल्यांची सरकारी जागा आहे. तर हे गावावाले जो लोक आहेत, एवढा त्रास देत तिथं, विचाराच्या बाहेर त्रास देत तिथं. येऊन एखाद्या माणसाला हारमान करतात किंवा मेंढरांना हारमान करतात ते. तर कारण की असं झालं आहे की आमचा जो गावाचा भाग आहे, त्या भागाकडे आहे ना एकदम पाणीच पडलेला नाही बिलकुल. आणि जिकडे जो पाणी पडलेला आहे तिकडे जो आम्ही आलेलो आहे, तर अत्यंत हे लोक चरू देत नाही. एकदम असं कुत्र्यासारखं जीवन जगावं लागते, एकदम वाऱ्यासारखं आला आणि
निघून गेला. अशी इतकी बेकारकी आहे. आता एवढी बेकारकी झाली आहे, काय करावं भाऊ. तर चला मग बघू कसं काय. तर फायनली मित्रांनो आता आपण चाललोय डायरेक्ट मेंढरं घेऊन घरी. तर बघू शकता मेंढरं पण मागं दाण लावून येऊ तिथे चाललोय आता डायरेक्ट आम्ही घरी. तर चला मग बघू कस काय घरचा व्ह्यू. तर चला मग काय म्हणतो दमदम आणि का आता म्हण तोंड करवाय तस काय म्हणतो काय म्हणतो सांग दोघं मिळून लावायला गाजर काढू. कोण म्हणतो सश्या म्हणतो असं आहे का. काय म्हणतो सांग तर मग आलो मित्रांनो आपण आता घरी. तर हे बघून घ्या आपली लहानशी छोटीशी चिमूताई. हे बघून घ्या एक आपलं घर आहे इकडं. तर हे बघा आमची मेंढरं सगळे उभे. हे बघू शकता इकडं रेल्वे पट्टा आहे साईडला. तर हे बघा इकडं सगळी स्वयंपाका वगैरेची तयारी चालू आहे. तर हे इकडं आमचा चहा उकळतोय. तर इकडं कांदे कापणं चालू आहे स्वयंपाकासाठी. तर हे आपली इथं लहान छोटीशी चिमूताई आहे. तर मग काय फायनली मित्रांनो तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंतच राहणार आहे. तर चला भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये.